नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. आम्ही 18 तारखेला म्युनिकमधून निघून न्यूरेमबर्गला जाणार होतो. म्हणजे मी हा जो व्हिडिओ टाकतोय हा आमच्या 2024 मधल्या जर्मन टूरच्या बाबतीतला आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये म्युनिकचं सगळं मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि आता तिथून आम्ही न्यूरेमबर्गला जाणार आहे. आता न्यूरेमबर्गला जाण्यासाठी आम्हाला RE1 ही ट्रेन पकडायची होती. आम्ही स्टेशनवर गेल्यावर समजलं की आधीच्या 2 ट्रेन कॅन्सल झालेल्या आहेत. म्हणजे आम्ही जिथं उभं होतो तिथं ट्रेन आली न्यूरेमबर्गहून आणि परत ती न्यूरेमबर्गला जाईल असं वाटलं होतं, परंतु त्यांनी अनाऊन्स केलं की ती जाणार नाहीये. असं करत करत कुठल्या तरी एका प्लॅटफॉर्मवर ट्रेन लागेल समजल्यानंतर आम्ही तिकडे गेलो. आम्ही तिथं बॅगा घेऊन उभे होतो आणि मराठीत बोलत होतो. तेवढ्यात तिथं एक आणखीन मराठी बोलणारा मुलगा आला. तो पुण्याचा होता, अमेय काळे म्हणून. त्याची फॅमिलीच बेसिकली म्युनिकमध्ये राहती आणि तोही आमच्यासारखाच न्यूरेमबर्गला येऊन न्यूरेमबर्ग मधून पुढे कुठेतरी जाणार होता. बरं, आता आम्ही मराठी बोलतोय म्हणल्यावर त्यानेही आमच्याशी मराठीत बोलायला सुरुवात केली. मग त्याला म्हणलं, अरे हे ट्रेनचा काय प्रकार आहे? तर तो म्हणला की इथं आता ट्रेनचा जो प्रॉब्लेम आहे ते त्यांचं मेंटेनन्सचं काम चालल्यामुळे ट्रेन इरेग्युलर आहेत. पण म्हणलं हे नेहमीच आहे का? तर तो म्हणला साधारणपणे डीबीचा हा प्रॉब्लेम आता ह्या एरियातला चालू आहे कारण त्यांचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये. मग त्यांना आम्हाला तिथं राहतात काय, तिथलं रेल्वेचं इतर सर्क्युलेशन कसं आहे, मग तिथं खाणं कोणत्या पद्धतीचं असतं, म्हणजे थोडक्यात आम्हाला एक तासभर त्याच्याशी ट्रेनमध्ये बसायच्या आधी मिळाला. मग जेव्हा ट्रेन लागली तेव्हा प्रचंड गर्दी होती, कारण 3 ट्रेनची गर्दी एकत्र म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की मुंबई लोकलपेक्षाही भयानक गर्दी होती. तो कसा बसा आत गेला, पण त्याला जागा आमच्यासाठी पकडता आली नाही, त्यालाही पकडता आली नाही. मग दाराच्या पासून आत गेल्यानंतर एक जागा आहे, तिथं आम्हाला नशिबानं बॅगा ठेवल्या आणि त्या बॅगांवरच बसून होतो आणि मग बोलत बोलत आम्ही गेलो. मग थोड्या वेळानंतर एका स्टॉपला एक कोणतरी उतरला. असं करत करत साधारणपणे आम्हाला 1:30 वाजला पोहोचायला न्यूरेमबर्गला. अगदी शेवटी शेवटी आम्हाला बसायला मिळालं. मग त्यानं आम्हाला काय केलं, उतरल्यानंतर फ्रँकफर्टला बाहेर आल्यावर त्यानं आम्हाला बॅगाही बाहेर आणून दिल्या, कारण त्याला पुढची ट्रेन पकडायला थोडासा वेळ होता. मग त्याला सांगितलं की आमचं हॉटेल असं असं आहे, कुठं आहे, तर तो त्यानं दाखवलं. म्हणलं इथनं जावा की तुम्हाला हॉटेल मिळेल. मग त्याप्रमाणे आम्ही हॉटेलमध्ये गेलो. त्यामुळे अमेय काळेशी अजूनही आमचा कॉन्टॅक्ट आहे. अमेय काळे एक सुंदर मुलगा आहे, त्यांना आम्हाला खूप गायडन्स आणि मजा आली. म्हणजे त्याच्याशी बोलत असताना चर्चा करत असताना मजा आली. मग तिथून आम्ही काय केलं, आमच्या हॉटेलवर गेलो. हॉटेलवर गेल्यानंतर त्यांना विचारलं की बाबा आम्हाला जर का इकडचं इम्पिरियल पॅलेस आणि नदी वगैरे बघायचं असेल तर आम्ही काय म्हणजे कोणत्या रस्त्यानं किंवा कसं गेलेलं बरं. मग त्यांनी एक मॅप काढून दिला आणि मॅप काढून दिल्यानंतर आम्हाला म्हणलं की ह्या पलीकडच्या रस्त्यानं म्हणजे त्या समोरच्या रस्त्यानं जावा, तुम्ही सरळपणे किंग स्ट्रीटच आहे, तुम्ही बरोबर कॅसलला पोहोचाल, जाताना भरपूर गोष्टी तुम्हाला बघता येतील. अशा पद्धतीनं आम्ही तिथनं चालायला सुरुवात केली. मग नकाशा होता आमच्याकडे, त्यामुळे फ्रँको लिथनी म्हणून पहिला जो स्टॉप आहे म्हणजे एक टॉवर आहे तो आम्हाला बघायला मिळाला. तिथून पुढे गेल्यानंतर डुंगन ब्राउनन म्हणून एक ठिकाण बघायला मिळालं आम्हाला. तिथून नेरेन शिफ बॉरन, हे बॉरन जे असतात हे सगळे स्टॅच्यूज असतात, त्याचे मी फोटो टाकलेले आहेत. तर ते सगळे आम्हाला फोटोज काढता आले जाता जाता. आणि त्याच्यानंतर आम्हाला एक ब्रिज लागला. ब्रिज नंतर तिथे एक मोठं मोकळं सर्कल असतं, पण तो रविवारमुळे तिथला लोकल बाजार होता. म्हणजे आम्हाला बऱ्याच गावात लोकल बाजार लागला तसा इथेही लागला. मग तिथं विकायला काय काय होतं तर फळं होती, त्याच्यानंतर लोकल फूड होतं त्यांचं, नंतर हँडीक्राफ्ट्स होत्या, कपडे होते. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे आठवडी बाजार असतो तसा आठवडी बाजार थोडक्यात होता तिथे. मग तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्हाला तिथला अतिशय मोठा आणि प्रसिद्ध फाउंटेन बघायला मिळाला. त्याला ब्युटिफुल फाउंटेनच म्हणतात. मग आम्ही ब्युटिफुल फाउंटेन पाशी गेलो, त्याचाही फोटो टाकलेला आहे. ते ब्युटिफुल फाउंटेन बघितलं. नंतर त्याच्या शेजारी थोडंसं चालत गेल्यानंतर तिथं रथ हाऊस आहे. रथ हाऊस नंतर सेंट सेबेल चर्च आहे. नंतर तिथं थोडं पुढे गेल्यानंतर 3 स्तराची सुरक्षा असलेला इम्पिरियल कॅसल आहे. आता 3 स्तराची सुरक्षा म्हणजे त्याला 3 भिंती आहेत. त्या 3 भिंती असल्यामुळे तो अतिशय सुरक्षित असा समजला जातो. मग त्या फोर्टमध्ये आम्ही बुर्ग स्ट्रॉस, बुर्ग म्हणजे किल्ला आणि स्ट्रास म्हणजे स्ट्रीट, तर बुर्ग स्ट्रॉस वरून आम्ही चालत चालत वर गेलो. तसा अगदी लहान क्लाइंब नाही आहे, बऱ्यापैकी क्लाइंब आहे. आम्ही वरती गेलो. मग वर गेल्यावर काय काय आहे तर वरती टॉवर आहेत, आत एक चर्च आहे, कारंजी आहेत. नंतर तिथून तुम्हाला नाझी पार्टी ग्राउंड बघायला मिळतं.
वर एक म्युझियम आहे ते आम्हाला बघायला मिळालं. मग हे सगळं बघून झाल्यानंतर काही व्ह्यू पॉइंट्स आहेत तिथून बॅक साईड फ्रंट साईड म्हणजे जवळजवळ आम्ही अर्धा पाऊण तास ते सगळं बघत होतो. ते बघून झाल्यानंतर आम्ही खाली आलो सिटी सेंटरमध्ये. मग सिटी सेंटरमध्ये येत असताना काही काही गोष्टी आम्हाला वाटेत मार्केट स्क्वेअरच्या आधी लागल्या. पण तिथे एक ट्रेन उभी होती. तिथं त्या ट्रेनचं नाव आहे बिमल भान. ही बिमल भान म्हणजे काय तर त्या ट्रेनचं तुम्ही तिकीट काढून बसायचं आणि ते न्यूरेमबर्गचं सगळं असं तुम्हाला ट्रेनमधनं फिरवून दाखवतात. मग आम्ही म्हणलं ठीक आहे आलोच आहे तर आपण बिमल भानचा एक म्हणजे हे घेऊ काय एक्सपिरियन्स घेऊ. मग आम्ही तिकीट काढून बसलो. त्याचेही फोटो मी टाकलेले आहेत. मग ती निघाली. तिनं पहिल्यांदा मार्केट स्क्वेअरमध्ये गेलो. त्याच्यानंतर स्क्रोनर ब्रून म्हणून एक ठिकाण आहे तिथं गेलो. त्यांनी आम्हाला गोल्ड फाउंटेन दाखवलं. नंतर मॅक्सबुक ब्रिज म्हणून आहे एक नदीवरचा ब्रिज आहे. त्या गावात नदी आणि हे दोन्ही आहे. नदी आणि कॅसल. त्यामुळे मॅक्सबुक ब्रिज दाखवला. नंतर लॉरेन्स चर्च बघायला मिळालं. नंतर हॉस्टेल ऑफ होली स्पिरिट बघायला मिळालं. हॉस्पिटल ऑफ होली स्पिरिट बघायला मिळालं. मग इम्पिरियल कॅसल जे आहे त्याच्या बॅक साईडनं आम्हाला त्यानं फिरवलं. नंतर जर्मनी नॅशनल म्युझियमचं त्यानं आम्हाला ठिकाण दाखवलं. नंतर ट्रान्सपोर्ट म्युझियम दाखवलं. असं गावामधल्या खूप गोष्टी त्यांना आम्हाला ट्रेनमध्ये फिरता 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 दाखवल्या. सुट्टी असल्यामुळे ते सगळं बंद होतं. अर्थात उशीरही झालेला होता. नंतर आम्ही लॉरेन्स प्लाझला आलो. नंतर सेंट लॉरेन्स चर्च बघितलं. ते नंतर सेबेस्टियन चर्च बघितलं. हे सगळं बघून आम्ही परत सिटी सेंटरला म्हणजे जिथं बसलो होतो तिथंच त्यांना आणून सोडलं. वाटेत जात असताना त्यांना मला इतिहासही सांगितला की बाबा ह्याला टिगर गार्डन काय म्हणतात, म्हणजे इथून कुठल्या बाजूला काय टाईपची नदी होती, प्रोटेक्शन कसं होतं वगैरे सगळं आम्हाला त्यांना समजून सांगितलं त्या गाईडनं. अर्थात तो गाईड म्हणजे ऑडिओ गाईड होता. तुम्ही ते कानाला लावायचं ते तुम्हाला पाहिजे त्या लँग्वेजमध्ये. त्यांनी कंपार्टमेंटच केले होते. आमची इंग्लिश कंपार्टमेंट होती त्याच्यामध्ये आम्हाला ते कानाला लावायला दिलं आणि आम्हाला साधारण 45 ते 50 मिनिटाची टूर मारून त्याने आम्हाला परत आणून सोडलं. पण तोपर्यंत 8-8:30 वाजले होते. मग आम्ही जेवणासाठी योग्य ठिकाण शोधलं, जेवण केलं आणि त्या दिवशीला आम्ही हॉटेलवर गेलो आणि आम्ही रेस्ट घेतली कारण त्याचा पुढचा दिवस आम्ही लिप्झिगला जाणार होतो. आपण ऐकता आहात त्याबद्दल आपले धन्यवाद. आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा म्हणजे आम्ही तुम्हाला आणखीनही व्हिडिओज देऊ शकू. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.